श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहे ड्रायफ्रूट चॉकलेट बॉम्ब. तर बघा कसे झालेले आहेत. आवडले तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया. तर इथे घेतलेलं आहे डार्क कंपाऊंड ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काळा खजूर घेतलेला आहे आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलाय. तर पहिले इथे मी पॅन गरम करते. ड्रायफ्रूट्स टाकून त्यामध्ये थोडेसे सॉटे करून घ्यायचे आहेत. जास्त गोल्डन नाही करायचे आहेत, नाहीतर ते कडू लागतात. आपल्याला 1 ते 2 मिनिट गरम करून घ्यायचे आहेत फक्त. तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स आपले सॉटे करून झालेले आहेत. तर इथे आता मी चॉकलेट मेल्ट करायला ठेवते. डबल मेथडने मी आता चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता एका डिशमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये खजूर थोडं नरम करून घेते. त्यासाठी मी 1 चमचा साजूक तूप टाकलेला. तर हे तुम्ही मुलांना स्कूलमध्ये जाताना पण देऊ शकता. चॉकलेट सांगितलं की मुलांना खूप आवडतात. तर अशा प्रकारे नक्कीच ट्राय करा. तर इथे 1 चमचा मी साजूक तूप टाकलाय. तर इथे आपलं पाणी पण गरम झालंय. आता एका बाउलमध्ये मी चॉकलेट घेते आणि तो अशा प्रकारे मेल्ट करून घ्यायचा आहे. तर खजूर पण आपला नरम झालेला आहे. तर इथे ड्रायफ्रूट्स थंड झाल्यावर मी त्याची आता पावडर करून घेणार आहे. मिक्सर चालू बंद करून आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे. एकदम जर मिक्सरचा भांड फिरवला तर त्याचा गोळा होतो. त्याच्यामुळे चालू बंद करूनच तो फिरवायचा आहे. आता त्याच्यात टाकते मी कोकोनट आणि आपला खजूर. आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तो. अशा प्रकारे गोळा झाला पाहिजे. जर गोळा झाला नाही तर त्यामध्ये 1 चमचा मेल्टेड बटर पण टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता. तर अशा प्रकारे आता छोटे छोटे बॉल्स करून घेते. जर तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड असेल तर त्याच्यातही तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे तर इथे हे सगळे बॉल्स करून झालेले आहेत. आपल्या इथे चॉकलेट पण रेडी आहे. तर आता जे आपण बॉल्स बनवले ते त्या चॉकलेटमध्ये आता डिप करायचे आहेत. तर एक एक करून मी आता पूर्ण बॉल्स करून घेते. तर बघा कसे झालेले आहेत चॉकलेट. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.